पडून जाईल. एक मिनिट. संधी आजच्या या इतिहास परिषदेचे सन्मान्य उद्घाटक मान्य भोकरे साहेब, कुलगुरू गोंडवाना युनिव्हर्सिटी प्रदर्शन झालं. आयोजक, या ठिकाणचे उपस्थित सर्व संपूर्ण आयोजन करणारी मंडळी, या ठिकाणी बऱ्याच वेळापासून उपस्थित असलेले अभ्यासक, विद्वान मंडळी आणि ज्यांनी बऱ्याच वेळापासून हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे. पहिली सूचना मी प्रिन्सिपल आणि संपूर्ण या विद्वत मंडळींना ही करू इच्छितो की मला जर 60व्या वर्षी वाटते की मला हे उपस्थित राहून ऐकलं पाहिजे, काय अजून मला काय याच्यात काय करता येईल, आणि हे जेव्हा वाटते तर म्हणून माझी अशी इच्छा आहे की जेव्हा केव्हा अशा ऐकाल तर 2 लोकांचं ते त्याच्या कानात निश्चितपणे फिट बसेल. आणि ही आवड पुस्तकाची, आता मला 3 पुस्तक दिले. आता मला अशी घाई झाली की मी या 3 पुस्तक घरी जाऊन कधी वाचेल, आणि मी या 3 दिवसात किती गडबडीत असेल तर माझे ते पुस्तक वाचणं होऊन जाईल. आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं उद्घाटनीय सोहळा सुरू झाला. चांगला सूचक विषय संपले, कारण मी सायन्सला गेलो. त्याच्यानंतर आमचा या विषयाचा संबंध सुटला, परंतु आवड इतिहासाची आणि पॉलिटिकल सायन्सची खूप होती. आणि म्हणून आता चिकटे सरांनी जो उल्लेख केला जोगी सरांचा, तर जोगी सरांकडून मी ते मॉडर्न इतिहास आणि त्याच्यानंतर पूर्व इतिहास आणि मंडल्याला आम्ही गेलो. तो मंडल्याला राणी दुर्गावतीचा जो किल्ला आणि हे दाखवलं. तिथल्या मला जो गाईड भेटला त्याने सांगितलं की ब्रिटिश हा दगडाच्या शस्त्राने जो समोर दिसेल त्याला मारत होतो. त्याच्यात हिंस्त्र पशु, खाण्याच्या वस्तू, जे काही पुस्तकाचे ग्रंथ वाचनालय केले. आणि आता पहिल्यांदा आम्ही माणसं मारतो. आज आम्ही पहिल्यांदा माणसं मारत आहोत. आणि पूर्वीचे 1000 कापणे आणि 2000 कापणे हिस्ट्री, अशा हिस्ट्रीच्या काळात आज आपण आपलं मानवत्व विसरलो. आता त्याचा जो मानवतेचा जो उल्लेख झाला, आणि आता आपण जितके शिकत जाऊ, जितके विद्वान होत राहू, तितके लोकांना आपापले दरवाजे फ्लॅट संस्कृतीमुळे बंद केले. समोर कोण राहते त्याला माहित नाही. तो कुत्र्यावर प्रेम करत, तो मांजरावर प्रेम करत, पण माणसावर प्रेम करत नाही. ही परिस्थिती एज्युकेशनने आणली का माणसाच्या लोभीपणामुळे? आमच्या खिसा परवानगी देतो का नाही, आणि परवानगी देत असेल तर मग आम्ही त्याला ओके. मग मुलगा किती आवडीचा असो का मुलगी किती आवडीचा असो, तिला घेऊ देऊ का नाही, आम्ही लग्नात करोडो रुपये खर्च करू, पण माझा खिसा परमिट करतो का? जर माझा खिसा परमिट करत असेल तर मी सगळं काही करणार आहे. आणि या जाती भेदाच्या सगळ्या या कल्पना संकल्पना, ह्या 1 पैसा हा संपवून टाकणार. आणि कारण जगात जो आता आपण एक वेगवेगळ्या मार्गाने जवळ आलो, एकत्रित आलो, आणि एक छोटासा राष्ट्र युक्रेन, इतिहास हा एकच असा विषय आहे की हा निरंतर चालणार आहे. कारण आजचं वर्तमान, उद्याचा इतिहास, उद्याचा. धन्यवाद आणि आभार. आजच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲडव्होकेट संजय भाऊ झोटे इथे अध्यक्ष म्हणून लाभले. सोबतच आम्हाला प्राध्यापकांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. सोबतच आजच्या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लाभलेले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, इतिहास कवी कुलगुरू म्हणावं लागेल, कारण त्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि क्षणामध्ये त्यांनी सांगितले की त्या तारखेला माझा कुठलाही दुसरा कार्यक्रम ठरलेला नसेल, मी नक्कीच इतिहासाच्या परिषदेला येईल. पण व्यस्त दिनचर्येमध्ये त्यांना लवकर जावं लागलं, तरी सुद्धा सरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सरांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचा सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. सोबतच गीत भाषक म्हणून डॉक्टर एन जमाले सर, इतिहास विभाग प्रमुख, इस्पिया महाविद्यालय, खुलताबाद, औरंगाबाद, सरांनी इथे उपस्थित राहून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं, आपले विचार व्यक्त केले. सरांचे सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. इतिहास परिषद अध्यक्ष डॉक्टर संजय गवडे सर, इतिहास विभाग प्रमुख. आणि डॉक्टर शरद दवरे सर यांनी आपले तारकरंग करावे अशी त्यांना विनंती. धन्यवाद सर. पाहूया पहिला स्नॅप बरोबर. धन्यवाद सर. 19व्या शतकात
पार पाडले. यांचा जीवन परिचय पुढीलप्रमाणे. श्री मारुतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 रोजी दुपारी 2 वाजता चंद्रपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सावश पंत व आईचे नाव गंगूबाई. सुमारे 200 वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातून बरीचशी कुटुंब व्यवसायानिमित्त विदर्भात येत जात असत. त्यातील काही कुटुंब इथे स्थायिक झाली. मारुतराव कन्नमवार यांचे आजोबा श्री राजपाटी गंगूबाई कन्नमवार एक व्यावसायिक होते. मारुतरावांचे वडील सावश पंत हे चंद्रपूर नगरपालिकेत दौऱ्यानिमित्त 15 फेब्रुवारी 1918 ला चंद्रपुरात आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या या कार्यक्रमात शालेय शिक्षणाचा विरोध पत्करून कर्मवीर मारुतराव कन्नमवार उपस्थित राहिले. लोकमान्य टिळकांच्या पोहोचले. सन 1948 साली भारताच्या घटना समितीवर कर्मवीर मारुतरावांची निवड करण्यात आली. सन 1950 ते 1963 या काळात कर्मवीर ते मूळ मतदार क्षेत्रातून प्रथम मध्य प्रदेश विधानसभेतून निवडून गेले. ते मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री जेल मंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गॅझेटियर चंद्रपूर जिल्हा, डॉक्टर कुलारकर शिवभू, आधुनिक विदर्भाचा इतिहास, गजानन चंदावार संपादित, आमचे साहेब दादासाहेब गाडे सोपान लिखित, महाराष्ट्र डॉक्टर वासाडे लिखित, लोकनेते कन्नमवार आणि दादा धर्माधिकारी लिखित, अंतरीची उमाळी या स्वरूपाच्या पुस्तकांचा वापर संदर्भ ग्रंथ स्वरूपात मी केलेला आहे. निबंध वाचन सत्रामध्ये सत्राध्यक्ष म्हणून डॉक्टर शरद दवरे सर उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी शेंडे सरांना गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 4 जिल्हे झाडीपट्टीचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखले जातात आणि या प्रदेशाचा उल्लेख झाडीमंडळ असा कवी कृष्णमुनी आणि नृसिंह यांनी केलेला आहे. झाडीमंडळ म्हणजे महाराष्ट्रातील पूर्वेकडील प्रवेशद्वार. या भागातील झाडी संस्कृती ही आपल्या मुलांचा ऊहापोह त्या माझ्या स्वरूपनिबंधातून मी करत आहे. तर पहिलं यात्रास्थळ आहे गटकुंबली. गटकुंबली भंडारा जिल्ह्यातील सातुरी या ठिकाणापासून दक्षिणेला अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर तुलबन नदीच्या तीरावर गटकुंबली प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या दोघांमध्ये तीळ संक्रांतीच्या पर्वावर 2 दिवस मोठी यात्रा भरते. या भाविक भक्त दोहा स्नान करून या ठिकाणी दर्शनविधी करतात. त्यानंतर यात्रास्थळ आहे आंबोरा. पूर्व विदर्भातील भंडाराच्या दक्षिणेला 18 किलोमीटर वसलेला आहे. मुकुंदराजांनी उल्लेखलेली अंबानगरी म्हणजे काची आंबोरा असे डॉक्टर मरा जोशी यांनी सिद्ध केलेले आहे. या ठिकाणाला धार्मिकतेची विविध ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे, कारण येथे विवेक सिंधूचे आद्य कवी मुकुंदराज यांचे गुरु रघुनाथराव व रघुनाथरावांचे गुरु हरिनाथ यांच्या समाध्या आहेत. निसर्गाची आराधना करणारे रघुनाथरावांचे शिष्य मुकुंदराज या शब्दातील कचा या गोंडी शब्दाचा अर्थ लोखंड असा होतो. म्हणून या गुफेला लोखंडी किल्ला असेही म्हणतात. ही बालाजीचे मंदिर. दिवाकर पंत चोरघडे यांनी त्यांना दिवाणगिरी मिळाल्यावर सिमूर येथे तलाव बांधला व 1772 मध्ये तेथे श्री बालाजीचे मंदिर बांधले. तेथील या बालाजीच्या मंदिराला लोक महाराष्ट्रात तिरुपती मानतात. भटाळा येथील शिवमंदिर. भटाळा या गावामध्ये दर्शनीय असे भव्य पण जैन धर्मात मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. भद्रावती येथे भद्रनाथ, नाग मंदिर, गणपती व जैनांचे पार्श्वनाथ यांचे मंदिर असून विविधान टेकड्यांवर बौद्ध लेणी आहेत. येथील जैन मंदिर अतिशय सुंदर व सुव्यवस्थित आहे. जैन धर्मातील 23वे तीर्थाखंडा मंदिर. झाडीपट्टीतील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर मार्कंडा हे लहानसे गाव आहे.
येथे वैनगंगेच्या डाव्या तीरावर मार्कंडा देवालय हे जागतिक कीर्तीचे अप्रतिम सौंदर्य शिल्प आहे. हिंदू ग्रंथातील मार्कंडेय ऋषीवरून या स्थळाला मार्कंडा नाव पडले आहे. इसवी सन 1873 ते 74 साली सर्वप्रथम ब्रिटिश इतिहासकार जनरल कॅनिंघम यांनी या स्थळाला भेट दिली होती. पूर्व विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणी महाकाली देवीचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. ही देवी नागवंशीय गोंधराजांची आराध्य देवता आहे. चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाडा प्रदेशात पूजली जाणारी ही महाकाली आदिशक्तीचे रूप आहे. चंद्रपूर जवळच असलेल्या झरपट नदीच्या पलीकडील तीरावर अंचलेश्वर गेट पासून एक फर्लांग अंतरावर महाकालीचे मंदिर आहे. झाडीपट्टी डॉक्टर नलिनी टेंबेकर, पूर्व विदर्भातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे. विषयाचं टायटल काय आहे, तुमच्या शोध निबंधाची थीम काय आहे? त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माझे प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, माझा शोध निबंधाचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या, बाल हत्या, स्त्री बाल हत्या यांची ऐतिहासिक कारण मीमांसा. सर, मी की एखाद्या आईने तिला दुसरी मुलगी झाली म्हणून तिला दूधच पाजलं नाही किंवा बाहेर फेकून दिलं. अनेक ठिकाणी आपल्याला मुली जन्मानंतर भेटलेल्या दिसतात. मग असं का होते आजच्याही कालखंडामध्ये? कारण आज स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या जातात, काही बदल होत आहेत, नक्कीच होत आहेत, पण तरीही स्त्रियांना एवढं दुय्यम का मानलं जातं, मुलींना एवढं दुय्यम का मानलं जातं की त्यांचेच आईवडील म्हणजे डॉक्टर गुन्हेगार असतातच, परंतु तिथपर्यंत जाणारे आईवडीलही गुन्हेगार असतात. असं का होते? आजही का मुलींसाठी नवस बोललं म्हणजे नवस बोलल्यावर काय होते, पण मुलांसाठी नवस बोलला जातं पण मुलींसाठी नवस बोलला गेलेला आहे असं कधी ऐकण्यात येत नाही. आणि नवसानं काय बाबतीमध्ये एक मानसिकता आम्ही बोलत आहोत. असं का होत आहे? का मुलींना मारलं जातं? का मुलींना समानतेचा दर्जा नाही? का मुलींना जन्म घेण्याआधीच त्यांना आशीर्वाद द्यायचा स्त्रीला, राणीला, तेव्हा अष्टपुत्रावती भव म्हणायचा. आजही अष्टपुत्रवती भव असं कोणी म्हणत नाही किंवा असा आशीर्वाद त्याही कालखंडामध्ये दिला जात होता. म्हणजे त्याचे आणखी काही वेगळे कारण असतील, पण मुलगी ही कष्टकारक असते. तर मुलगा हा सर्वोच्च स्वर्गातील प्रकाश होय. मुलगी ही कष्टकारक असते आणि मुलगा हा सर्वोच्च स्वर्गातील प्रकाश होय असं सांगितलं गेलं आहे. महाभारतातील आदी पर्वामध्ये काय सांगितलं गेलं? पुत्र हा आत्मा असल्याने मृत्युमुखी पडते किंवा कोणी मृत्युमुखी पडली दिली. तर ही जी मानसिकता समाजामध्ये प्रचंड प्रमाणात आहे स्त्रियांच्या विरुद्ध, आणि म्हणूनच अनेक स्त्रिया ज्या शिकलेल्याही असतील त्या नवस करतात, कारण त्यांचं कुठेतरी अवहेलना केला जाते. घरामध्ये सासू किंवा आदर म्हणतात की बेटा तिला जर दिवस असतील तर मला मुलाचं तोंड पाहायचं आहे. म्हणून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नेतृत्व व जात वर्ग विरोधी लढा 1920 आणि 1970 हा वसाहती काळातला आहे. जेव्हा मध्य प्रांत आणि मराठ निर्माण झालं, नागपूर ही राजधानी बनली, तेव्हा नागपूरमध्ये तर गेल ऑम्बेट यांच्या दलित अँड डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया जे कोलोनियल विदर्भावर पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी वसाहती काळातील आंबेडकर पूर्व चळवळीतील स्थानिक नेतृत्वावर काम केलेलं आहे. परंतु त्यांनी त्या काम करताना ज्या चळवळी होत्या त्या कशा सामाजिक चळवळी त्यांच्या दृष्टिकोनातून सामोरं जात होत्या, त्यांच्या सार्वजनिक अवकाशाला कसे प्रयत्न करत होते. यानंतर संजय उगेमुगे सर हे आपले शोध निबंध वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित असणारे या सत्राचे अध्यक्ष आणि इतर माननीय, तसेच स्टेज समोर असणारे सर्व गुरुवर्य, वयाने ज्येष्ठ, अनुभवाने श्रेष्ठ असणारे सर्व गुरुवर्य आणि विद्यार्थी. माझ्या आजच्या शोध निबंधाचा विषय आहे भद्रावती येथील नंदीशिल्प, एक चिकित्सक अभ्यास. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर सामान्यतः हा पूर्ण जिल्हा वेगवेगळ्या शिल्पकलेने आणि वास्तुशिल्पाने नटलेला आपल्याला दिसेल. आणि
त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विदर्भातला चंद्रपूर जिल्हा हा प्राचीन काळापासून आणि मध्ययुगीन काळात या दोन्ही काळामध्ये धार्मिक स्थापत्याची जेवढी काही प्रतीक आपल्याला दिसतील ती प्रतीक आपल्याला या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वास्तूच्या रूपामध्ये दिसतात आणि यामध्ये मंदिरांचा एक वेगळा अभ्यास होऊ शकतो. तो अभ्यास थोड्याफार प्रमाणात झालाही आहे. परंतु आज ज्या चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती हे जे शहर आहे किंवा ती नगरी आहे ती प्राचीन काळापासूनच फार वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय प्रगल्भ अशी समृद्ध अशी नगरी आहे. या नगरीचं परीक्षण करत असताना किंवा या जमीन आहे त्या खोदकामामध्ये या सगळ्या मूर्त्या मिळाल्या आणि त्या तिथे ठेवल्या गेल्या. आज त्याची स्थिती काय आहे याच्यावर आपण नंतर चिंतन करू. परंतु या नंदी शिल्पाचं वैशिष्ट्य काय आहे हे मी सांगते. आजपर्यंत जेवढा प्रवास जिल्ह्यामध्ये घडला वेगवेगळ्या माध्यमातून आणि ज्या शिल्पांचा अभ्यास केला त्या शिल्पांमध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प काय आहे तर शिरविहीन नंदी हा नंतरचा कुठलंही नंदी शिल्प हे शिवालयाच्या समोर अगदी नंदी स्थित असतो ते एक शिल्प असतं. आणि हे सभा दुसरं एक नंदी शिल्प वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अर्ध पशु आणि अर्ध मानवी रूप अशा स्वरूपात म्हणजे आयोजकांचा फार फार आभार. धन्यवाद. 1933 मध्ये मला एक अपील मिळाली, बातमी मिळाली आणि ती बातमी होती नागपूरच्या बिडी कारखानदारांची आणि ती अपील अशी होती बिड्या विकत घ्या. ही जी अपील होती 1933 मध्ये बिडी कारखानदार, अस्पृश्य बिडी कारखानदार ही जेव्हा देतात तेव्हा मी त्याच्या संदर्भामधला जो अभ्यास करायला लागलो त्याच्यामध्ये आम्ही या बागचीनी भारताच्या इंडस्ट्रियल हिस्ट्रीवरती लिहिलेला आहे. तीर्थंकर रॉय यांनी लिहिलेला आहे. जानकी नायर यांनी कोलारच्या खाणीच्या संदर्भामध्ये काम करत असताना भारतात येते ती लिखित स्वरूपात येत नाही. तिचा हितसंबंधांचा एक ताणाबाणा आहे भारताच्या संदर्भामध्ये. म्हणजे भारतामध्ये जी औद्योगिक विकास होतो जो इंग्लंडमध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती होते आणि इतर देशांमध्ये औद्योगिकरण होतं त्या स्वरूपात भारतामध्ये जे उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये भारतात ब्रिटिश आल्यानंतर एक सर्वांना अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन सुरुवातीच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये मार्क्सिस्ट हिस्टोग्राफीमध्ये सुद्धा तो मांडण्यात आला की आधुनिकतेने सर्वांना सार्वजनिक अवकाश खुला केला आणि तो सार्वजनिक अवकाश खुला करत असताना तो सर्वांनाच मोकळा होता. कारण एकांनी एक अभ्यासात बोलताना म्हटले की तुम्हाला जात धर्म वगैरे काय शोधायचं आहे 18व्या शतकात 19व्या शतकात. इयचकार ज्या पद्धतीने म्हणतोय की ते देयर इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट अँड व्हॉट इज द रोल ऑफ हिस्टोरियन दॅट वी आर ऑलवेज इंटरॅक्टिंग विथ फॅक्ट्स. आपण फॅक्ट्सला तोडमोड करून हे नाही करू शकत. जर वास्तव आहे की त्या बिडी कामगारांच्या बिड्या विकल्या जात नाहीत आणि त्यांना कळतंय की त्यांच्या बिड्या आणि इतरांच्या बिड्यांच्या संदर्भात कारण तो जातीचा व्यवहार आहे त्या काळातला. म्हणून सुमित सरकारने जे मॉडर्न टाइम्स मध्ये जे पुस्तकामध्ये एक महत्त्वपूर्ण चॅप्टर दिलेलं आहे त्यांचं तेच म्हणणं आहे की भारतामध्ये जमशेदपूर आणि इतर भागांमध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीज उभ्या राहत होत्या आपल्याला मुंबईचं सुद्धा उदाहरण माहित आहे की विविंग इंडस्ट्री जी हायली पेड म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त मोबदला मिळत होता दोज डिपार्टमेंट्स वर बॅन फॉर द अनटचेबल वर्कर्स. म्हणजे अस्पृश्यांना हायली पेड डिपार्टमेंट मध्ये एंट्रीज नव्हती तर त्यांना स्पिनिंग मध्ये काम होतं. म्हणजे त्यांनी फक्त डॉक्टर प्रकाश आमटे यांनी प्रमाणात पिळवणूक सुरू झालेली होती ती थांबवण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केलेला होता. त्यामध्ये वादविवाद असो लग्नाचे घटस्फोटाचा असो शेताचा असो की कुणाला मारापिटीचा असो त्या गावातील पोलीस पाटील सरपंचांच्या मदतीने दोन्ही पार्टीचं ऐकून आपल्या घराच्या समोर दोन्ही पार्टींना उभं करून त्यांच्या पद्धती व्यासपीठाच्या सभागृहामध्ये
उपस्थित असलेले इतिहास डॉक्टर संजय नवरे, डॉक्टर प्रकाश शेंडे आणि समग्र प्राध्यापक वृंद, संशोधक, इतिहास प्रेमी, विद्यार्थी, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी मित्रांनो, या शोध निबंधाचं विवेचन करीत असताना आपले शोध निबंध वाचन केले आणि यामध्ये प्रामुख्याने माझ्या माहितीप्रमाणे 2 गट पडतात. शोध निबंध वाचन करीत असताना शोध निबंधकांनी व्यासपीठा की या ठिकाणी ज्या 6 लोकांनी शोध निबंधांचं वाचन केलं, विषय सुंदर निवडला, त्याला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, वेळ कमी होती. त्यांचं या इतिहास परिषदेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. पण एक विषय असा होता की ज्या होता त्यामध्ये अनेक मंदिरांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि म्हणून मात्र त्यांचा शोध निबंध हा निर्बंधात्मक स्वरूपाचा झालेला आहे. तो या ठिकाणी प्रामुख्याने शोध निबंधासारखा आणि त्यामुळे माझी संशोधकांना नम्र विनंती आहे, विनंती करतो आधीच नाही की या ठिकाणी संशोधकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी स्थानिक इतिहासाला नक्की प्राधान्य द्यावं, पण त्याचे मूळ सोर्सेस वेळ लागला तरी चालेल, कधी नाही मिळालं म्हणून मात्र या ठिकाणी मागायला गेले. जय हिंद, जय सेवा. इतिहास संशोधकाने आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून ओरिजिनल पुराव्यांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असं मी आणि माझ्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. आजच्या शोध निबंध वाचन सत्रातील अध्यक्षस्थानी विराजमान डॉक्टर भोयर सर यांनी अतिशय भरीव आणि सुधाकी डॉक्टर राम मोरे सर, संजय परशुरामकर, डॉक्टर प्रफुल्ल तालेकर, रणजित मेश्राम, डॉक्टर पल्लवी ताजरे मॅडम जाहीर करतो आणि आपण नंतरच्या सत्रासाठी पुढे भेटूया. तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगेबाबा अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या एकत्रित अशा इतिहास परिषदेच्या 54व्या अधिवेशनात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात जे चर्चा सत्राचं सत्र आहे डॉक्टर बाबूसिंग राव धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व संदर्भातला चंद्रपूरचा चर्चा सत्रात सहभागी झालेले जे वक्ते आहेत, माझे मित्र डॉक्टर प्रमोद घ्या आणि डॉक्टर बाबूसिंग राठोड आणि या ठिकाणी उपस्थित डॉक्टर खवळे सर, तिरुमलवार सर, डॉक्टर चिकटे सर, डॉक्टर गोभाटे सर आणि सर्व इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक. चंद्रपूरचा इतिहास राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक या अनुषंगाने मी थोडक्यात मध्ययुगीन या चंद्रपूर राज्याला मध्ययुगीन जी गोंडांची कारकीर्द लाभली, गोंड राजघराण्याची कारकीर्द लाभली, त्याच्या संदर्भात थोडासा प्रकाश पाडण्याचा काही मुद्द्यांच्या आधारे प्रयत्न करणार. वर्धा जमीनदारीच्या सीमेपासून दक्षिणेला अहेरी जमीनदारीच्या दक्षिण सीमेपर्यंत आणि पश्चिमेस यवतमाळ जिल्ह्यातील कळंब आणि माहूर पर्यंत झालेला आपल्याला दिसून येतो.
एवढा मोठा राज्य विस्तार या सत्तेने केला. मी इतिहास सांगत बसत नाही, परंतु या इतिहासाचे गोडकालीन इतिहासाचे काही राजकीय सांस्कृतिक ज्याला काय म्हणता येईल वैशिष्ट्य मला या ठिकाणी या संदर्भात आपल्याला सांगायचे आहे. मध्ययुगीन इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गोंड समाजामध्ये 12 जाती होत्या आणि माझ्या या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या शांततेने, त्यामुळे आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझे मित्र डॉक्टर प्रकाश शेंडे सर, व्यासपीठावर उपस्थित कापकते सर, राठोड सर, इतिहास परिषदेचे अध्यक्ष माझे मित्र संजय कावळे सर, या इतिहास परिषदेचे सचिव मनवार सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर चित्ते सर, डॉक्टर बोबाटे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी चंद्रपूरच्या इतिहासावर कापकते सरांनी सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. तर आजचा जो विषय आहे चंद्रपूरचा इतिहास, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बाबतीत, तर विशेषतः अवशेष आजही या परिसरात आपल्याला आढळून येतात. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्या चंद्रपूर शहराच्या 30 किलोमीटर अंतरावर भद्रावती प्राचीन शहर आहे. भद्रावतीच्या अगोदरच घोडपेठ, घोडनिंबाळा, त्याच्यानंतर भद्रावती शहरामध्ये विलासन लेण्या, हे सगळे जे अवशेष आहेत. परंतु विशेषतः गोंड राजांची जी कारकीर्द आहे, कार्यकाळ आहे, हा शिरपूर मोवाड आंध्र प्रदेश इथून सुरू होतो आणि शेवटी चंद्रपूरला संपतो. तर शिरपूर मोवाड या ठिकाणी जो कोलम भिल्ल आहे, हा त्यावेळेस कोणाचा पुढारी म्हणा किंवा नेता म्हणा, याने त्या ठिकाणी अशी आपली दूरदृष्टी दाखवली की जर आपण आपल्या लोकांचं राजकीय संघटन जर बांधलं आणि त्या काळात यांचं राजकीय संघटन बांधून जर आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं तर आपल्या लोकांना न्याय मिळेल. कारण त्यावेळेस दक्षिणेमध्ये बहामनी साम्राज्य तर होतच होतं, परंतु उत्तरेकडे मुघलांचं सुद्धा साम्राज्य होतं. तर अशा वेळेस या लोकांच्या म्हणजे मुस्लिम शासकांच्या अन्याय आणि अत्याचारांपासून वाचण्यासाठी जर आपण राजकीय दृष्ट्या एकत्रित आलो आणि आपलं राजकीय संघटन जर बांधलं तर आपण आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतो. ही दूरदृष्टी त्यांनी त्यावेळेस दाखवली आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्वप्रथम गोंडांची जी राजधानी आहे शिरपूर मोवाड या ठिकाणी स्थापन झाली आणि त्यानंतर त्या व्यक्तीने भीम बल्लाळ सिंह या एका पराक्रमी पुरुषाच्या हाती सगळा कार्यभार सोपवला आणि त्या भीम बल्लाळ सिंहाने आपल्या पराक्रमाने आणि त्याचे जे सहकारी आहे तेव्हा पुढे मी डॉक्टर बाबूसिंग राठोड सरांना मंचावर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. इतिहास नागपूर, अमरावती आणि गडचिरोली विद्यापीठ मिळून आपण दरवर्षी करतो. मंचावर उपस्थित डॉक्टर शेंडे सर, त्याचा कर्तव्य कोणत्या जिल्ह्यात बोलायचं आहे? चंद्रपूर जिल्ह्यावर. चंद्रपूर जिल्ह्याचा सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहास या विषयावर बरेचसे माझ्या पहिले वक्ते बोलून गेले. कापकते सरांनी तर आर्थिक इतिहास सुद्धा घेतला. तर मी जास्त वेळ घेणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. गोंडांचं जे राज्य आहे सर ते 1247 पासून सुरू होत होतं 1757. या कारण की गोंड राजे असे होते की गोंड राजांनी दुसऱ्या राजांवर आक्रमण केलेलं नाही. म्हणजे बाकीचे बाह्य आक्रमणकारी होते त्याप्रमाणे आता तुम्ही सांगितले की त्यांचं वास्तुशिल्प सुद्धा फार प्रगतीचं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जे जे आपण याच्यापूर्वी जे शासन पाहिलेले आहे, मग ते मुस्लिम आक्रमणकारी असो, सुलतानशाही असो, मराठी असो,
यांनी वास्तुकलेचा असं बाहेर माझे विचार जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. मी 5 मिनिट घेईन, जास्त बोलत एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याच्या बद्दल किंवा त्याच्या निर्मितीबद्दल आपल्याला सरांनी सांगितलं. या चंद्रपूर जिल्ह्याची त्याआधी जालना जिल्हा किंवा सरांनी सांगितलंय इंदापूर, लोकपूर अशी अनेक नावं होती. आणि मग 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि 2 भाग म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा झाले. सरांनी मगाशी उल्लेख केलेला होता चंद्रपूर जिल्ह्याचा की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा, पण मी उल्लेख एक वाचला आहे आत्ताच माझ्या 2-4 दिवसाच्या वाचनामध्ये गेला तो की भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे चंद्रपूर. 1 महिनापर्यंत रोजगार मिळते आणि या 1 महिन्याच्या रोजगारामध्ये ते वर्षभराची कमाई करतात. तेव्हा अशा या दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्ह्याच्या अशा या धार्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते योग्य होईल मला असं वाटतं. दुसरं की सांस्कृतिक देण आहे चंद्रपूर जिल्ह्याला माझा संबंध जातीचे सर्व पंथांचे. म्हणजे चंद्रपूर जिल्हा असा आहे की भारताच्या कोण्या कोपऱ्यातून चंद्रपुरा वास्तव्यात असणारे अनेक जनसमुदाय आपल्याला दिसतात. अनेक भाषा बोलणारे लोक जे चंद्रपुरात दिसतात. तेलुगू असेल, गुजराती असेल, पंजाबी असेल, मल्याळम असेल किंवा युपीची असेल, काश्मीरी असेल, हे सुद्धा आपल्याला आसामी असतील हे सुद्धा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसतात. आणि त्यांच्यामध्ये जे सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि मुळात एक चंद्रपूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी पाहिलं आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असं तो इस्लाम आहे पण आपण सरस्वती पूजन करतोय ना, तर त्या सरस्वती पूजनाचा पुढाकार त्याने घेतला. मी त्याला सहज विचारलं तो कसा का पुढाकार. सांस्कृतिक जे देवाणघेवाण आहे हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर चंद्रपूरमध्ये रुजलेले आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रुजलेले आहे. आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहासाचा विचार करत असताना, संशोधनाच्या दृष्टीने विचार करत असताना नव्याने विचार व्हायला पाहिजे एवढे मत मी या ठिकाणी मांडतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी या सत्राचा अध्यक्षपद दिलं आणि त्यामुळे मला 2 शब्द या ठिकाणी मांडता आले त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. आता आपण या चर्चासत्राच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. मी महेश पारधी यांना विनंती करते की त्यांनी या चर्चासत्राचा आभार प्रदर्शन करावं. मराठा साम्राज्याचे मुहूर्त आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सदर चर्चासत्राला वक्ते म्हणून लाभलेल्या इतिहासावर घवघवीत प्रकाश टाकला त्याबद्दलही मी त्यांच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबूसिंग राठोड सर यांनी जे चर्चासत्रामध्ये सुंदर असे विचार मांडले त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्या समोर विराजमान बहुआयामी वक्ते, इतिहासकार आणि संशोधक जे समोर आपला बहुमत मानतो त्यांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. आणि सरतेशेवटी योग्य आणि माफक असे सूत्रसंचालन केल्याबद्दल डॉक्टर पल्लवी मॅडमलाही पल्लवी मॅडमचे खूप खूप आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. फीडबॅक फॉर्म आपल्याला देण्यात आला आहे तो सगळ्यांनी भरून घ्यावा. कॉलेजच्या एकंदर प्रगतीसाठी तो फार महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहितीच आहे. आणि तो फीडबॅक फॉर्म जेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस तुम्ही त्या काउंटरवर सबमिट करावा. कोटी कोटी प्रणाम करून आपण या आमसभेला सुरुवात करूया. इतिहास परिषदेच्या करतो या आमसभेला सुरुवात करूया. तत्पूर्वी सन्माननीय स्वर्गीय छगनलाल मुलजीबाई गडी महाविद्यालय अचलपूर या महाविद्यालयाने ऑनलाईन स्वरूपात अत्यंत चांगल्या पद्धतीने परिषदेच्या योगदानाबद्दल शोक प्रस्ताव डॉक्टर बारा अंधारे, डॉक्टर आर.एन. पारदे, डॉक्टर बाळू गावंडे, डॉक्टर राजू गोंड, त्यानंतर पुढील अधिवेशनाच्या प्रस्तावावर चर्चा हा विषय होता.
आणखी एक विषय होता सहसचिव पदाचे सहसचिवाचे पद 3 वर्षासाठी कायम करणे। यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि शरद डवरे सरांनी सुचवल्यानुसार सचिवाला मदत करणारे सहसचिव हे महत्त्वाचे असतात, म्हणून त्यांचं पद 3 वर्षाचं असेल याला सर्वांनी संमती दिली। त्यानुसार हे पद आपण कायम ठेवतो आहे। आणखी एक विषय होता परिषदेची कार्यकारिणी सुद्धा आपल्याला द्यायची आहे, परंतु तत्पूर्वी एक कार्यकारिणीची जी मीटिंग झाली, या कार्यकारिणीची आम्ही या अधिवेशनाच्या आयोजनासंदर्भात एक ऑनलाईन मीटिंग घेतली 26 जानेवारी 2022 रोजी। किंवा विभाग प्रमुख असो किंवा सदस्याचं पद असो, सर्वांनी पुढच्या 55व्या अधिवेशनाला आहे। एक अधिवेशन सुद्धा सरांनी अत्यंत यशस्वीरित्या आपल्या महाविद्यालयात घेतलेलं होतं। मोठ्या ठिकाणी मीटिंग करण्यात आली। सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शरद बेलोरकर सर हे अध्यक्ष आहे। उपाध्यक्ष नागपूर विभाग रवी लोणारे, अमरावती विद्यापीठ डॉक्टर प्रफुल्ल टाले, गोंडवाना विद्यापीठ डॉक्टर प्रमोद गोदाडे सर, विभाग प्रमुख डॉक्टर संदीप भातेवार सर, डॉक्टर प्रवीण सदार सर अमरावती, डॉक्टर किशोर चौरे सर गडचिरोली। सदस्य आहे नागपूरसाठी डॉक्टर पंकज मुंड, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, अमरावतीसाठी डॉक्टर यजवेंद्र राजपूत, डॉक्टर जगदीश हेंडवे, गोंडवाना विद्यापीठासाठी डॉक्टर गजानन घुमडे आणि डॉक्टर संतोष भोकार सर। सहसचिव तीनही कायम आहेत, डॉक्टर राजू खर्डे सर, डॉक्टर संदीप राऊत सर, डॉक्टर श्रीकांत पानगाटे सर, कोषाध्यक्ष नामदेव ढाले सर। 3 वर्षासाठी हे 2रं वर्ष आहे। माझ्यासोबत पुढचं एक शेवटचं 3रं वर्ष राहील। सर्व सन्माननीय सदस्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व नव्या तत्पूर्वी इथे बोलवण्याच्या वेळेवर येणारा एखादा विषय यांचा जो सहभाग आहे तो सहभाग जर वाढला तर ते चांगलं होईल। कारण आपण बॅनर मध्ये जर बघितलं तर सर्व आपले पुरुषच आपल्याला दिसतात किंवा समोर बसलेले जरी बघितलं तरी आपल्याला सर्व पुरुषच दिसतात। तर आपल्याला या संदर्भात काय करता येईल यावर आपण चर्चा करावी आणि जेव्हा बघते किंवा ज्या काही गोष्टी जेव्हा त्याचं व्याज थोडं जमा व्हायचं, यावर्षी ती 75,000 करून टाकली डेट चालली होती, म्हणून 75 प्रतिनिधींच्या सर्व रकमेतून अर्धी रक्कम परिषदेने घ्यावी आणि अर्धी रक्कम आयोजक महाविद्यालयाने ठेवावी असा तो ठराव झाला। मागच्या वर्षी ऑनलाईन झाल्यामुळे कुठलाही खर्च झाला नाही। नोंदणी शुल्क जवळजवळ मी जेव्हापासून येतो आहे पहिली परिषद आहे की संख्या आपली कमी आहे असं मला वाटते। महत्वाची सूचना अशी आहे की ही संख्या वाढवण्याची जबाबदारी जे कार्यकारिणी आता जी नवीन आलेली आहे कार्यकारिणी, त्या कार्यकारिणीने हे ठरवायचं की ऑफिस कॉलेजला जाते, त्यामुळे सगळ्यात महत्वाची सूचना आहे आणि प्राध्यापक आले पाहिजे। आता माझीच गोष्ट घ्या, मी अध्यक्ष होतो या परिषदेचा, मी जवळजवळ नाही म्हटलं तर माझ्या परिसरातील नागपूर 64 मध्ये रोपटर लावलं, हे सतत चालत राहतं आणि हे सगळ्यात महत्वाची सूचना आहे। तर मी जास्त वेळ घेत नाही आणि माझी धन्यवाद सर। सर आपण बोलून गेलात पण आपल्या परवानगी स्थानिक सचिव सर आयोजकांची आणि त्यावर आयोजन जर झालं आणि त्याच्यानुसार व्यवस्था केली आणि सर्व व्यवस्था म्हणजे केलं सर्वच, खर्च इतका येतो की त्याचं कार्य एक त्याच्या पुरुषावर सहन करणं शक्य नाही। यामुळे कोणी हिंमत करणार नाही किंवा घ्यायची। आणि त्यामुळे माझं असं मत आहे की आयोजन जे महाविद्यालय आहे त्याला 75% जी काही रक्कम आधी द्यावी आणि 25% परिषदेला द्यावी। बाकी परिषदेचा खर्च आहे देणगीतून पूर्ण करावा। त्या सारखं आयोजन वेगवेगळे याचं होत आहे आणि त्यामुळे पुढे जर घ्यायचं म्हटलं तर साहेबांचं एक आमचं तसं प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य कोणी असो त्यांना एक आनंद वाटला पाहिजे। आपला खर्च कमी झाला तर जर बाहेर येणारा पैसा आपल्याला ते फायदा होईल बा, आपला जरी फायदा जर झाला नाही तर नुकसान जास्त होऊ नये ही सर्वात त्यांची भूमिका राहील हे माझं मत आहे। नावाबद्दल नक्कीच कार्यकारिणीनं हे घ्यावं, कारण नावं खरंच इतकी आहेत। नावाने चिकित्सक या ठिकाणी हे वावर स्वरूप बदलायला हे आपले जे 52व्या अधिवेशनाच्या आमसभेत जो ठराव झाला की आपण करू शकत नाही, तर आपण परिषदेमध्ये जर तोच निबंध पीयर रिव्ह्यू फॅक्टरमध्ये जर आपण प्रसिद्ध केला तर काय बिघडलं? पीयर रिव्ह्यू स्टेट तरी करणार नाही, पण पीयर रिव्ह्यू आपण सहज करू शकतो, जेणेकरून काही आपले प्राध्यापक पीयर रिव्ह्यूच्या भूमिकेतून काय होईल या पद्धतीने निबंध लिहितील।
वर्ष आधी परिषदेला खूप गर्दी व्हायची, परंतु मागील 10 वर्षात सेमिनार आणि कॉन्फरन्सची संख्या जास्त वाढल्यामुळे या परिषदेच्या अधिवेशनाला बाजूला ठेवून तीनही विद्यापीठाच्या लोकांनी हा एकसंघपणा यापुढे सुद्धा कायम ठेवावा या अपेक्षेसह या आमसभेला उपस्थित सर्वांचे आभार मानतो. सर्व सहभागी सदस्यांचे सुद्धा सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या त्या सर्वांचे सुद्धा विशेष आभार मानतो. नवनियुक्त कार्यकारिणीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व प्राध्यापक मित्रांना मी धन्यवाद देतो. आणि आम्ही गोंडवाना विद्यापीठातले नाही तर इतरही विद्यापीठातले प्राध्यापक आमचे सहकारी मित्र जास्तीत जास्त संख्येने पुढच्या परिषदेमध्ये आणण्याचा निश्चितच प्रयत्न करू. संशोधक या सर्वांनी सभागृहामध्ये येण्याचे करावे. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाच्या इतर कर्मचारी यांनाही सूचना आहे की त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये उपस्थिती दर्शवावी. डॉक्टर गोविंद तिरमणकर सर, डॉक्टर नितीन सांगोले सर, डॉक्टर संजय ढवळे सर, डॉक्टर शरद बेलोरकर सर शिवछत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने या पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत सर्वसन्माननीय अध्यक्ष, अतिथीगण या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. माती आणि माता यात फरक आहे फक्त विलांटीचा. माती आणि माता यात फरक आहे फक्त विलांटीचा. एक माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या कार्यक्रमात मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आज आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय घोडे साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या समारोपीय कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक श्री दत्तात्रयजी एगिनवार सर हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी स्थान भूषवितील. हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील. त्याचप्रमाणे या परिषदेचे सचिव डॉक्टर गोविंद तिरमणकर सर, डॉक्टर नितीन सांगोले सर, परिषदेचे सर, आमच्या महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर मल्लेश रेड्डी सर, इतिहास विभाग प्रमुख गुरुदास बलकी या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दशः हार्दिक स्वागत करतो. उपस्थित असलेल्या पाहुण्या पुष्प देऊन स्वागत करणं हे आमचं एक भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि म्हणून उपस्थित सर्व या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाच्या डॉक्टर विशाल दुधे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना विनंती करतो. डॉक्टर गोविंद तिरमणकर सर यांचं व्यासपीठावर यांचं स्वागत. राजेश केराणी सर यांचं स्वागत. आमच्या इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुदास सुन्या. 2 दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये ज्या इतिहास परिषदेच्या वतीने विविध उल्लेखनीय कार्य करणारे इतिहासाचे प्राध्यापक व आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांचं या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. मी इतिहास परिषदेच्या 56व्या अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्रीधरराव घोडे सर, इतर सर्व उपस्थित मान्यवर, सर्व उपस्थित प्राध्यापक, संशोधक होणाऱ्या अधिवेशनात समारोपीय कार्यक्रमात आम्ही त्यांचा
प्राध्यापक विविध इतिहास परिषदेचे सहसचिव सुद्धा डॉक्टर संदीप गावस्कर आहेत. या परिषदेत महाविद्यालयाचा इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्य करतात. डॉक्टर शरद बेलोरकर सर इतिहास परिषदेचे सचिव सुद्धा राहिलेले आहेत. चांगलं आयोजन त्यांनी आपल्या महाविद्यालयात परिषदेचं सुद्धा केलेलं आहे. सरांसाठी सर्वांनी टाळ्या. डॉक्टर मिलिंद भगत सर. डॉक्टर मिलिंद भगत धन्यवाद. त्यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांना आचार्य पदवी सुद्धा मिळालेली आहे. शाल श्रीफळ देऊन त्यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सुद्धा सन्मान सत्कार परिषदेच्या वतीने करावा. दुसरा सत्कार उल्लेखनीय कार्यासाठी पहिला आणि आचार्य पदवीधारकांचाही सन्मान सत्कार परिषदेच्या वतीने आम्ही करीत असतो. डॉक्टर किशोर चौरे आचार्य पदवीधारक डॉक्टर किशोर सरांनी यावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने म्हणून सरांना आचार्य पदवी प्रदान केली. डॉक्टर जयंत काकडे सर, उत्तम वक्ते असलेले डॉक्टर जयंत काकडे सर यांना सुद्धा आचार्य पदवी मागील वर्षी प्राप्त झाली. डॉक्टर राजेंद्र देवाळकर सर यांना नुकतीच राष्ट्रसंत डॉक्टर आशिष फुल सर आपल्या संस्थेच्या कोरपणा येथील महाविद्यालय सर इतिहास विभागात विभाग प्रमुख आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने देवाळकर सरांना आचार्य पदवी कार्य यावर त्यांनी चांगल्या पद्धतीने संशोधनाचं काम केलेलं आहे. एक मिनिट बघा. वनी येथील डॉक्टर सचिन भोगेकर, डॉक्टर सचिन भोगेकर यांनाही व्यासपीठावर निमंत्रित करतो. डॉक्टर संजय पुनस्कर, फोटो येते ना आमच्याकडे. म्हणून हे मुद्दा आम्ही तयार करून घेतला आहे. पाटील सर तुमच्या वतीने तुमच्या प्राचार्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप त्यांचे सत्कार या ठिकाणी पोहोचवा आमच्या वतीने. परिषदे डॉक्टर एस एम बारगड सर आणि महाविद्यालयाच्या सर्व टीमसाठी सर्व लोकांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी धन्यवाद. करून जावे बरेच काही. इतिहास विभाग प्रमुख कला व विज्ञान महाविद्यालय मुलगाव. सर्वप्रथम मंच संचालक को धन्यवाद देना चाहूंगा. मंच पर उपस्थित सभी गणमान्य तथा मेरे समक्ष उपस्थित सभी प्राध्यापक विद्यार्थी, मनोगत मेरे ख्याल से मेरे 2 पंक्तियां काफी है समझने के लिए कि इतिहास परिषद यहाँ पर कैसी हुई है.
एक उदाहरण के साथ में और एक बात रखना चाहता हूँ कि यहाँ के जो प्राचार्य हैं उनके साथ उनकी जो टीम है और हमारे सहकारी बल्कि सर, जब कल हम शाम को रुकने की बात कर रहे थे तब आपके ही कर्मचारियों में से, प्राध्यापक में से एक ने कहा आप हमारे मेहमान हैं, अगर आपके ऊपर कोई बात आती है, आपके लिए अगर कोई असुविधा होती है तो ये हमारे लिए खेदजनक बात होगी, इसलिए जब तक आपकी पूरी सुविधा नहीं होती रहने रुकने की तब तक हम यहाँ से हिलेंगे नहीं और रात के 11:15 बजे तक तो हमारे साथ बैठे रहे। तो ये छोटी छोटी मैं बातें कहना चाहता हूँ, लेकिन आज मैं जब यहाँ पर मंच पर ऊपर उन्होंने एक बहुत अच्छा प्रस्तुतिकरण इतिहास परिषद के रूप में यहाँ पर किया है। ये सिर्फ आयोजन की बात थी, इतिहास प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली आमचे संपूर्ण प्राध्यापक संयुक्त विद्यमाने या आयोजित 54व्या परिषद ही छत्रपती शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आता संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं ही परिषद अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केल्या गेली दिसून येते। एवढंच नाही तर सगळं काही चांगलं असते, पण मात्र जेवण कसं आहे, नाश्ता कसा आहे, चहा कसा आहे, इथपासून चर्चा असतात, म्हणजे सगळं चांगलं होते आणि शेवटी यापुढेही अशाच प्रकारच्या कार्यक्रम परिषदेचं आयोजन आपल्याकडून व्हावं आणि आपल्या कॉलेजचं नावलौकिक अजून वाढावं अशी सुये चिंततो आणि थांबतो। धन्यवाद। खूप झाले आदेशना मुलाचे उदाडलेला मनसा आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळावे भाव आमच्या मनाचे, भाव आमच्या मनाचे। परिषदेच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले आहोत। या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, कोरपना बाजार समितीचे सभापती, संत तुल्य पर्सनॅलिटी सन्माननीय श्रीधरराव गोडे साहेब, आमचे ज्येष्ठ पितामह आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री दत्तात्रयजी एगिनवार साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष, बऱ्याचशा वाईट परिस्थितीत कोरोनाच्या संकटात कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यावर सुद्धा वयाचे 80-85व्या वर्षी कोरोनावर मात करून आज इथे सभागृहात उपस्थित आहेत ऍडव्होकेट मुरलीधरराव धोटे साहेब, संस्थेचे संचालक, या महाविद्यालयाचे संपन्न होता। खूप चांगलं वाटलं, चांगले आपण मतं मांडले आहेत। आम्हाला सुद्धा बऱ्याच वर्षाच्या ब्रेक नंतर इतिहासात होत असलेले चेंजेस लक्षात आले। सरदार पटेल महाविद्यालयाचे हिस्ट्रीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आमचे मोठे बंधू बऱ्याचशा वेळा आमच्या या सगळ्यांच्या सहकार्यातून, यांच्या प्रेरणेतून, यांच्या कामामुळे सगळं काही जे रिझल्ट दिसतं आपण 2 वर्षामध्ये, तर ह्या सगळ्यांनाच क्रेडिट जातं। कुठलंही काम असो ते काम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा स्पेशल उल्लेख आहे, सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। विध्वंस होईल त्याला वाचवण्याचं काम आपल्या एका शोध निबंधामध्ये, एक शोध निबंध तुमचा पूर्ण जग चेंज करू शकतं हे कालच्या वक्त्यातनं आपण ऐकलेलं आहे आणि असे परिवर्तन होताना दिसतं। दूर आणि थांबतो। धन्यवाद। समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष, कोरपना बाजार समितीचे अध्यक्ष सन्माननीय साहेब, कालपासून आपल्या इतिहास परिषदेमध्ये सातत्याने उपस्थित असणारे आमचे सन्माननीय संचालक दत्तात्रय एगिनवार साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित डॉक्टर कवळे साहेब, डॉक्टर बेरोडकर, अविनाश लोखंडे आणि सर्व उपस्थित मान्य। 10-15 वर्षानंतर जग कसं असतं, 50 वर्षानंतर जग कसं असतं याचं चित्र आपल्या मनामध्ये निर्माण करून ते प्रत्यक्षात उतरवणारा जर कोणी प्राणी असेल तर तो शिक्षक आहे। परिषदेला तुमच्या परिषदेला शुभेच्छा देतो।
आणि एक सुंदर जग निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करावा, यासाठी आपल्या सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो, आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. समारोपीय भाषण आहे, त्याकरता या मंचावर बसलेले सर्व आमचे प्राध्यापक आणि उपप्राध्यापक व हे की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करावं. त्यांनी काही जे आपल्याला सांगून ठेवलं आहे मी त्याप्रमाणे हे जग चाललंय आणि आपला देशाचं नाव भारत, कारण आपण म्हणजे भारत माता की जय म्हणू शकतो. इतर कोणत्याही देशाला तसं काही आपल्याला बोलता येत नाही. तर आता सगळ्यांना म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम असणारे आपण या ठिकाणी राहणारे सगळे आपल्या या आमच्या महाविद्यालयामध्ये इतिहास परिषद कार्यक्रम जो त्या ठिकाणी आयोजित केला, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनामधून ही संस्था स्थापन केली आणि त्यानुसार आज आमच्या तिकडच्या शेवटच्या टोकावरही सुद्धा कोकणाला आम्ही तिथं महाविद्यालय सुरू केलं, आमच्या सगळ्या संचालक मंडळी, आणि त्यामुळे आमच्या समोर म्हणजे एवढा येतं की आपल्या विभागामध्ये सगळे मागास आदिवासी राहणारे लोक त्यांचे मुलं तर कुठे जाऊन शिकतील, पण मुली त्यांना शिक्षण घेण्यासाठी काही सोय असली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आमच्या तिथं कोकणाला महाविद्यालय झालं तर आज आमच्या तिकडच्या मुली सुद्धा ग्रॅज्युएट होत आहेत. तर हे चित्र सगळं बदलण्याकरता आपल्यासारख्या विद्वान लोकांचं सहकार्य आणि या ठिकाणी हे जे कालपासून हे अधिवेशन सुरू आहे त्या तो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं. जय भीम, जय भारत. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे, मार्गगमन मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, संपण्यासाठीच प्रवास असतो, एक दिवस मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो, काळजामधला श्वास असतो. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. तसेच 1857 उठावामध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील थोर क्रांतिकारक वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके यांनी या भागात क्रांतीची ज्वाळा पेटत ठेवली. स्वतःच्या बलिदानाने या चंद्रपूरचा इतिहास अजरामर केला. चंद्रपूरला सुद्धा 1857 उठावामध्ये सामील करून घेतलं. असे थोर क्रांतिकारक वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके यांची या जयंती त्यांना सुद्धा वंदन करतो, अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, मैत्रिणी, कोरोनाच्या काळामध्ये मागील वर्षापासून कोरोनाचा 75 वर्ष होत असताना जेव्हा इतिहासामध्ये काही घटना घडल्या त्या घटनेचा काही विशेष उल्लेख असतो, त्या उल्लेखाचा इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी, इतिहास प्रेमींनी नक्कीच काहीतरी त्याला फायदा करून घ्यायचा आणि त्यासाठी मागच्या वर्षी जसं इतिहास परिषदेच्या कार्यकारिणींनी त्यांनी ठराव पाठवला आणि त्यांनी मंजूर केला आणि ही परिषद आयोजित करण्याचा आम्हाला सन्मान मिळाला आणि ही परिषद ते आज समापन होत आहे. या समापन प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधरराव घोडे साहेब इथे उपस्थित झालात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपला धन्यवाद. सोबतच दुसरे उपाध्यक्ष आमच्या संस्थेचे माननीय ॲडव्होकेट मुरलीधरराव ढोके साहेब यांनी सुद्धा इथे उपस्थित राहून आमच्या या परिषदेतील सहभागींना मार्गदर्शन केलं. सर आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक दिवस त्यांना पहिले बोलावून घेतलं. सरांना सर म्हणले की आम्ही उद्घाटनाच्या दिवशी येतो. मी म्हटलं सर उद्घाटन येऊन तुम्ही काय करणार, तुम्हाला उद्घाटन करायचं नाही आहे, तुम्हाला तर वेळ आहे, त्यामुळे ती पहिली सर्व व्यवस्था होईल. आणि सरांकडे आम्ही विद्यार्थी असताना आपल्या सरांच्या कामकाजाकडे गेलो, त्यामुळे आमचा स्नेह खूप जुना आहे. तरी प्राध्यापक आता झालेलो असलो तरी माझा ईमेल असताना सरांकडे परिषदेला जाऊन सरांकडे आम्ही त्या परिषदेच्या कार्यक्रमात मदत केली आणि त्याचा
या सर्व परिषदेचे आयोजन घेऊन गेलं. त्यामुळं हे सर्व आमचं जे सहकार्य करणारं व्यवस्था मंडळ आहे सर्वांचं मी या विभागाच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. आपलं त्यांचाही आभार व्यक्त करतो कारण त्यांच्यावर आम्हाला कार्यक्रम वेळेत संपवता आला आणि उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यांचं तर खरंच मनपूर्वक आभार. काही चर्चा सत्र झाले त्यामध्ये प्रश्न उत्तरं झाली. आमचे सहकारी गुणवत्ता विद्यापीठाचे टीजीडीचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरटकर सर यांची चर्चा नेहमी चांगली सुखी होत असतं. सरांचा सुद्धा आभार. सोबतच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सहकार्याचे शिरोमणी डॉक्टर एस एम बारकर सर, सरांच्या सहकार्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय कुठलीही परिषद होऊ शकत नाही. कारण आम्ही अनुभव बघतोय, आमचे प्राध्यापक म्हणजे आमचे मित्र आहेत. प्रत्येक चर्चा होते की आमच्या महाविद्यालय कसं आहे, आमच्या महाविद्यालय कसं आहे, आम्हाला परिषद घ्यायला व्यक्त करतो. सोबतच संशोधक विद्यार्थी खऱ्या अर्थानं संशोधन करत असताना जर नोकरी नसेल तर विद्यार्थ्यापर्यंत जाणार वापस जाणारे या कार्यक्रमात काही अल्प प्रमाणात उपस्थित आहेत. सर्व उपस्थित बंद आहेत आम्हाला सर्व प्राध्यापकांना माहीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आभार मानतो आणि धन्यवाद देतो. सोबतच शिक्षकेतर कर्मचारी नुसतं शिक्षकांना मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. अशी भूमिका होऊ नये म्हणून वेळेवर प्लास्टिकचे जे फोल्डर घेतले आहेत त्याला रिसायकल करा, वापरा. त्याचा पर्यावरणाला हानी पोहोचवू नका कृपया. कारण आमचा हा महाविद्यालयाचा आणि आमच्या एनएसएसयूचा एक उपक्रम आहे की प्लास्टिकचा कमीत कमी वापर. आम्ही तुम्हाला बुके दिलेले नाही आणि सर्वांना गुलाब पुष्प दिलेले आहेत. हे त्यामागचं पर्यावरणाच्या संरक्षणाचं एक पाऊल आमचं महाविद्यालय उचलते आहे. त्याचा फोटो आहे. मोबाईलच्या फोटोमध्ये आपल्याला फेसबुकवर टाकायचे असेल, स्टेटस ठेवायचे असेल तर आपल्याला कॅमेराचे फोटो अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला फोटो सर्व मिळतील. त्यांचा नंबर आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. सर्वांना व्हॉट्सअपवर संपर्क करतील. आपल्या सर्वांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही फोनवर करू शकता आणि सोबतच एक लहान भावानं आयोजन केलं म्हणून त्याला माफ करा आणि मात्र नक्की सूचना पर्सनल द्या. तुम्हाला फीडबॅक मध्ये घेणं कठीण जात असेल तरीही मला पर्सनल द्या कारण आम्हाला पुढच्या आयोजनामध्ये त्यामध्ये सुधारणा करता येईल. शेवटी एवढंच मला सर्व भद्राणी पश्यंतु महाकचित दुःखद भाव देतं. सर्वांनी कार्यक्रमानंतर चहा, तुमचे प्रमाणपत्र सोबतच शोध निबंध ग्रंथ बॅग घेऊनच निरोप घ्यावा. आणि निरोप घ्यायचा आहे तो एका अटीवर, तो म्हणजे परत भेटूया, लवकर भेटूया आणि सर्वजण भेटूया. या अटीवर आपल्याला निरोप घ्यायचा आहे. राष्ट्रगीत होणार आहे आणि राष्ट्रगीताची जबाबदारी ही आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य हमारे पास में सुंदर संगीतमय स्वरबद्ध राष्ट्रगीत उपलब्ध है, लेकिन राष्ट्रगीत ये भी इतिहास की एक अनमोल भेंट है. तो हमने सोचा कि एक साथ अगर और एक साथ मेरे साथ राष्ट्रगीत का पठन करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ